जितेंद्र आव्हाड उपस्थित आहेत फोन लाईनवरून। जितेंद्र आव्हाडजी, उद्याचा बंद हायकोर्टानं हा बेकायदेशीर ठरवलेला आहे आणि बंद पुकारला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आदेशही जारी केलेत। आपली काय प्रतिक्रिया? आता जनतेने ठरवायचं ना, आमची काय प्रतिक्रिया असणार। पण तुमच्याकडून आवाहन करण्यात आलं होतं उद्याचा बंद शांततेने पाळण्याचं। आता हायकोर्टानं मनाई केलेली आहे, तेव्हा तुम्ही उद्या बंद करणार आहात? आम्ही बंद नाही करणार, जनता बंद करते ना, आम्ही कोण होतो बंद करणारे। मग जनतेने बंद केलं तर तुम्ही पाठिंबा देणार? नाही, जनतेने बंद केलं, सगळं बंद असेल तर मी घरी बसेल ना। या निर्णयाला आव्हान द्यावंसं वाटतं आहे पुढे वरती कोर्टात? मवियाकडून काय? जनता असं आहे की एकंदर प्रक्षोभ उद्रेक कोणाचा आहे? बदलापूरमध्ये जे झालं ते बाहेरच्या लोकांनी जाऊन केलं। तुम्ही इतक्या चुका करणार, त्या पोरीला रेप झाल्यानंतर त्या पोरीला जागी घेऊन जाणार आणि विचारणार मला सांगितलं इथे कुठे कुठे झालं हे। 3 वर्षाची पोरी, म्हणजे सायकोलॉजीचा विचार केला, ते आयुष्यभर त्या ट्रॉमातनं बाहेर नाही येणार आहे। तिच्या आई वडिलांचा विचार केलाय? 13 तास त्या बाईला बसवून ठेवलं। ती 3 महिन्याची प्रेग्नंट होती, म्हणजे एक तर आपल्या पोरीवर बलात्कार झालाय, एक पोर पोटात आहे आणि तिला तुम्ही तिथे बसून ठेवलंय। संवेदनशीलता महाराष्ट्राला नाही आवडत आहे। बरं, 10 वर्षाच्या चिमुकलीवरती कोल्हापूरमध्ये बलात्कार झाला। उद्रेक हा प्रक्षोभाने उद्रेक हा जनतेचा असतो, राजकीय पक्षांचा नसतो। राजकीय पक्ष करू काय शकतात जनतेच्या पाठिंब्याशिवाय? नक्की धन्यवाद जितेंद्रजी, एनडीटीव्ही मराठीकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल। हा जनतेचा उद्रेक आहे असं म्हणत आम्ही या बंदमध्ये नव्हतोच, जनतेसाठी हा बंद होता असं म्हटलेलं आहे। दरम्यान नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया।